डेफिनेट डिझायर मराठी या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर आपला विषय आहे परीक्षेला जाता जाता. तर तुम्ही जर वर्षभर अभ्यास केला नसाल तर आता तुम्ही अभ्यासाला नक्की लागा. मित्रांनो, अभ्यास तुम्ही वर्षभर किती करता त्यापेक्षा तुम्ही 3 तासात ते कसं लिहिता त्याच्यावर तुमचे मार्क्स ठरले जाते, हो की नाही. पण जर तुम्ही आता वर्षभर अभ्यास करतच असाल म्हणा, पण तरीही परीक्षेला जाता जाता जे नक्की करून जायला पाहिजे आणि ज्यामुळे आपले मार्क्स हे कुठेही जाणार नाहीत आणि भाषेमध्ये आपल्याला कमी मार्क्स मिळणार नाही, यासाठी आता आपण परीक्षेला जाता जाता नेमकं काय काय वाचून गेलं पाहिजे किंवा कुठून आपल्याला मार्क जास्त मिळवता येतील ते बघूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करतो, ठीक आहे. तर बघा, आपण बघत आहोत वाक्यप्रचार. परीक्षेला जाता जाता या सिरीजमध्ये आपण बघत आहोत पहिला प्रकार, तो म्हणजे काय तर वाक्यप्रचार. वाक्यप्रचार हे अगदी साधे सोपे असतात आणि त्याच्यावर आपले मार्क कुठेही गेलेले मला तरी चालणार नाही, तर ते तुम्हालाही चालायला नको, कारण की आपले मार्क हे आपल्याला वाढवायचेच आहेत, हो की नाही. मग ते लवकरात लवकर कसे वाढवायचे त्याच्याकडे बघा आता तुम्ही. तर प्रश्न असतो, पुढील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. काय आहे प्रश्न? पुढील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तर बघा, महत्त्वाचा वाक्यप्रचार, सुरुंग लावणे. पहिले तर त्याचा अर्थ लिहायचा. एखादा बेत उधळून लावणे. इथे काय सांगितलं आहे? पुढील वाक्यप्रचारांचा अर्थ. बघा, इथे अर्थ विचारलेला आहे म्हणून आधी अर्थ लिहायचा. आणखी जेव्हा तुम्ही मराठीचा पेपर सोडवताना तेव्हा नीटनेटका जेवढा लिहाल ना तेवढे मार्क जास्त मिळते बरं का. तर बघा इथे आहे सुरुंग लावणे, म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? एखादा बेत उधळून लावणे. तर त्याचा वाक्यात उपयोग आपण कसा करायचा ते तर तुमच्या याच्यावर आहे म्हणून अवलंबून. पण इथे बघा कसा केलेला आहे. अभिषेक शर्माने 20 बॉलात 50 रन मारत 50 मारत न्यूझीलंडचा जिंकण्याचा बेत उधळून लावला. काय केला? न्यूझीलंडचा जिंकण्याचा बेत उधळून लावला. कळलं का? चला मग आता आपण पुढचा वाक्यप्रचार बघूया. तर नेक्स्ट आहे बघा, अंगाचा तिळपापड होणे. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की वाक्यप्रचार लिहिताना आपण नेहमी असं बोलता चालताना आपण आपल्या वाक्यामध्ये त्याचा उपयोग करतोच की नाही. तसेच वाक्य म्हणजे पहिले तुम्हाला अर्थ समजून घ्यायचा, अर्थ लिहायचा, नंतर त्याचा वाक्यात उपयोग करायचा. हे रट्टा मारून वगैरे जाण्याची बिलकुलही गरज नाही. आणि जर तुम्ही रट्टा मारला ना तर ते विसरण्याचे 100% चान्सेस आहे. म्हणून लक्षात ठेवा की आधी फक्त त्याचा अर्थ काय आहे ते लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही वाक्यात उपयोग करा, ठीक आहे. तर अंगाचा तिळपापड होणे, त्याचा अर्थ काय आहे? खूप राग येणे, म्हणजे खूप राग येणे याचा अर्थ होते अंगाचा तिळपापड होणे. तर आता आपण त्याचा वाक्यात उपयोग कसा करायचा बघा. घटक चाचणी परीक्षेतील माझे गुण पाहून आईच्या अंगाचा तिळपापड झाला. का झाला? घटक चाचणी परीक्षेतील माझे गुण बघून आईच्या अंगाचा तिळपापड झाला, म्हणजे आईला खूप राग आला. आता बघा तिसरं, भान ठेवणे. भान ठेवणे म्हणजे का? जाणीव ठेवणे. काय होते याचा अर्थ? जाणीव ठेवणे. आणि त्याचा जर आपल्याला वाक्यात उपयोग करायचा झाला तर तो आपण कसा करू शकतो? खेळात काही नियम असतात आणि ते पाळले जावे याचे प्रत्येक खेळाडूने भान ठेवावे. बघा किती सोपं आहे बरं का, हो की नाही. किती सोपं आहे हे बघा. भान ठेवणे त्याचा अर्थ आहे जाणीव ठेवणे. म्हणजे त्याचा वाक्यात उपयोग जर करायचा झाला तर खेळात काही नियम असतात आणि ते पाळलेच जावे याचे प्रत्येक खेळाडूने भान ठेवावे. चला आता नेक्स्ट बघूया. बघा आता नेक्स्ट आहे मरगळ सोडणे. मरगळ सोडणे हा तर मित्रांनो तुमच्यासाठी खूपच म्हणजे लक्षात ठेवण्यालायक आहे. मरगळ सोडणे म्हणजे काय तर आळस सोडणे. तुम्ही जर आतापर्यंत अभ्यास करायसाठी कोणत्याही प्रकारचा आळस करत असाल तर ते मरगळ आता सोडा आणि परीक्षेच्या अभ्यासाला चांगले जोमानं लागा बरं का. तर तुम्हाला मरगळ सोडण्याचा अर्थ
कळला असेल. त्याचा मतलब आहे की तुम्ही आळस सोडा, आळस सोडणे. तर त्याचा वाक्यात उपयोग आपण कसा करू शकतो, एकदम साध्या सोप्या पद्धतीनं. बघा, परीक्षेला 2 महिने राहिले असता मरगळ झटकून परी नियमित अभ्यास करू लागली. काय करू लागली? परी नियमित अभ्यास करू लागली. मरगळ सोडणे किंवा मरगळ झटकणे. झटकणे. मरगळ झटकणे. ठीक आहे. त्याचा अर्थ आहे आळस सोडणे. परीक्षेला 2 महिने राहिले असता मरगळ झटकून परी नियमित अभ्यास करू लागली. आता दुसरा बघूया. पारंगत असणे. काय? पारंगत असणे. अर्थ. त्याचा अर्थ काय होईल? तरबेज असणे किंवा निपुण असणे. पारंगत असणे म्हणजे कोणी एखाद्या गोष्टीमध्ये नाही का एकदम, तुमच्या भाषेत म्हणायचं झालं तर एकदम क्लास, एकदम निपुण असणे म्हणजे त्याच्यावर त्याची पूर्ण पकड असणे. आता बघा, क्रिकेटचं साधं एक तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तुमच्या लक्षात राहावं म्हणून, तर तुम्हाला कोणी विचारलं की काय म्हणते बा, पुल शॉट मारण्यामध्ये कोण निपुण आहे, किंवा आणखी वेगवेगळे शॉट असतात बरं का, हेलिकॉप्टर शॉट म्हणा, आणखीन काय तो स्काय मारतो तो कोणता, हां असे काहीतरी काय म्हणते बा शॉट वगैरे असतात, त्याच्यामध्ये कोण निपुण आहे, तर त्याचंच आपण हे बनवू शकतो. बघा, पारंगत असणे. पारंगत असणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीमध्ये आपली एकदम पकड असणे किंवा आपण त्याच्यामध्ये एकदम निपुण असणे. तर त्याचा वाक्यात उपयोग करायचा झाला तर कसा करायचा? बघा, शुभा अगदी लहान वयातच शस्त्रकलेमध्ये पारंगत होते. काय होते? शस्त्रकलेमध्ये पारंगत होते. तर आजच्यासाठी आपले हे एवढे वाक्यप्रचार खूप झाले आहेत. आता तुम्ही याला व्यवस्थित वाचून घ्या, त्याचे अर्थ समजून घ्या, पण रट्टा नका मारू, अर्थ समजून घ्या आणि अभ्यासाला चांगल्यानं सुरुवात करा. ठीक आहे.